नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे डॉक्टर आणि योग शिक्षिका अपर्णा. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुमचं मन थोडंसं हलकं करण्यासाठी आहे. जर शक्य असेल तर आता काही क्षण तुमचं काम थांबवा. अलगद डोळे बंद करा. नाकातून हळूवार श्वास घ्या. 4 सेकंदात श्वास आत घ्या आणि 6 सेकंदामध्ये हळूहळू श्वास बाहेर सोडा. पुन्हा एकदा 4 सेकंदामध्ये श्वास आतमध्ये घ्या आणि 6 सेकंदामध्ये हळूवार श्वास बाहेर सोडा. आणि मनाला सांगा, आता मला काहीही सिद्ध करायचं नाही, फक्त शांत राहायचं आहे. आता आपण बघूया मानसिक आरोग्य म्हणजे काय. मानसिक आरोग्य म्हणजे फक्त वेड लागणं असं नाही. मानसिक आरोग्य म्हणजे आपण आपल्या भावना ओळखतो का? आपण राग, भीती, दुःख, आनंद यांच्याशी कसं वागतो बरं? शरीराला ताप आला तर आपण लगेच औषध घेतो, पण मनाला ताप आला म्हणजे मन थकलं तेव्हा आपण काय म्हणतो? काही नाही, चालेल. पण लक्षात ठेवा, दडपलेली भावना आजार बनून बाहेर येतं. म्हणून मन थकलं तर वेळीच लक्ष द्यायला पाहिजे. आता आपण पुढच्या भागामध्ये या स्ट्रेसची वैज्ञानिक प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया. जेव्हा तुम्ही घाबरता, काळजी करता किंवा दबावामध्ये असता, तेव्हा मेंदूद्वारे एक हार्मोन रिलीज होतं, ते म्हणजे कॉर्टिसोल. कॉर्टिसोल आपल्याला संकटातून वाचवतो, पण तो सतत शरीरामध्ये जास्त वाढून राहिला तर तो हार्मोन शरीराला हानी पोचवतो. त्यामुळे काय होतं बघा, पचन बिघडतं, झोप कमी होते, वजन वाढायला लागतं, स्मरणशक्ती कमी होते आणि हार्मोन्समध्ये इम्बॅलन्स होतं. म्हणजेच मनाचा ताण थेट शरीरावर उमटतो. आता याबद्दल आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे ते बघूया. आयुर्वेद सांगतो, प्रत्येक माणूस वेगळा आहे. आयुर्वेदाने वेगवेगळ्या प्रकृती मानल्या आहेत. वात, पित्त, कफ या दोषानुसार. वात प्रकृतीमध्ये अशी माणसं जास्त विचार करतात, लवकर घाबरतात, त्यांना झोप कमी लागते. आणि ज्यांची पित्त प्रकृती असेल त्यांना लवकर राग येतो, परफेक्शन त्यांना हवं असतं, स्वतःवर ते जास्त प्रेशर घेतात. आणि ज्यांची कफ प्रकृती असते ते लोक भावना दडपून ठेवतात, उदास होतात आणि बदल स्वीकारायला त्यांना कठीण जातं. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे आपली प्रकृती ओळखून आपली जीवनशैली बदलणं. आता योग थेरपी काय सांगते बघा, माइंड हिलिंग कसं करायचं ते बघा. योग हा फक्त व्यायाम नाही, तो नर्वस सिस्टीमचा उपचार आहे. मी तुम्हाला छोटंसं एक रुटीन देते बघा. दीर्घ श्वसन करूया आपण. हात पोटावर ठेवा. श्वास आत घेताना पोट फुगू द्या, बाहेर येईल पोट. श्वास बाहेर सोडताना पोट आत घ्या. असं 2 मिनिट करा. श्वास घ्यायचा, श्वास घेताना पोट बाहेर येतं आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये जातं, तुमचा हात आतमध्ये जाईल. असं अजून 2 वेळा करा. श्वास घ्या, पोट बाहेर येत आहे, श्वास सोडा, पोट आतमध्ये जाते. परत एकदा श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता अनुलोम विलोम प्राणायाम करायचे तुम्हाला 3 मिनिट. डावी नाकपुडी बंद करा, उजव्यामधून श्वास घ्या. मग उजवी नाकपुडी बंद करा, डावीमधून श्वास सोडा. हे झालं 1 सायकल. असे 5 सायकल तुम्हाला करायचे आहे. डावी नाकपुडी बंद, उजवीतून श्वास घ्यायचा, मग उजवी नाकपुडी बंद, डावीतून श्वास सोडायचा. परत डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या, मग उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. परत एकदा डावी नाकपुडी बंद करा, उजव्या बाजूकडून श्वास घ्या, मग उजवी नाकपुडी बंद करून डाव्या बाजूने श्वास सोडा. मग
डाव्या बाजूने श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद करून उजव्या बाजूने श्वास सोडा. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे 5 वेळा. कान बंद करायचे आणि हमचं उच्चारण करायचं आहे. असा आवाज करत तुम्हाला श्वास बाहेर सोडायचा आहे. या पद्धतीने करायचं आहे. यामुळे काय होतं, मेंदूतील नर्व्स शांत होतात. आता आपलं भावनिक ओझं कसं हलकं करायचं ते बघूया. आपण सगळेजण काही ना काही ओझं घेऊन फिरतो. कोणाचा राग, कोणाची आठवण, कोणाचा अपमान हे सतत आपण सोबत घेऊन फिरत असतो. पण एक छोटी कृती करायची. रात्री एक कागद जवळ घ्या. जे मनात आहे ते त्या कागदावर लिहित बसा. कोणालाही ते दाखवायचे नाही आपल्याला. फक्त मनातला राग, कोणाबद्दल द्वेष असेल, कोणी आपला अपमान केला असेल, कोणाबद्दल आपल्याला काही वाईट वाटलं असेल, आपल्याकडनं काही चुकलं असेल, ते सगळं त्या कागदावर लिहायचं आहे. आणि मग तो कागद दुमडून ठेवायचा आहे. आता मनाला वाटतं मी माझं ओझं कोणाला तरी सांगितलेलं आहे आणि या पद्धतीने मन थोडं आपलं हलकं होतं. ही कृती तुम्ही रोज करायला हरकत नाही. मग तुम्ही तुमचं मनातलं ओझं बाजूला ठेवून शांत झोपू शकाल. आता रात्रीची माइंड क्लीन दिनचर्या काय असेल ते आपण बघूया. झोपण्याआधी 15 मिनिट फक्त स्वतःला तुम्ही द्यायचे आहे. तुम्ही मोबाईल बाजूला ठेवायचा आहे, लाईट बंद करायचा आहे, खोल श्वास घ्यायचा आहे, डीप ब्रिदिंग करायचं आहे. डीप ब्रिदिंग करत राहायचं आहे. श्वास घेणं, दुप्पट वेळामध्ये बाहेर सोडणं. डीप ब्रिदिंग, परत डीप ब्रिदिंग. त्यानंतर आजच्या दिवसामधली एक चांगली गोष्ट आठवायची आहे. तुमच्या आजच्या दिवसामध्ये तुमच्याकडनं काय चांगली गोष्ट झाली, कोण तुमच्याशी कसं वागलं चांगलं, किंवा तुमच्याकडनं चांगलं कोणतं काम झालं हे आठवा आणि मनाला सांगा आजचा दिवस इथेच संपतो. एक चांगली आठवण मनात घेऊन झोपी जा. झोप तुम्हाला एकदम स्वप्नविरहित छान झोप लागेल आणि एकदा का झोप चांगली लागली की दुसरा दिवस तुमचा एकदम फ्रेश सकाळ तुमची असेल. आता जीवन बदलणारा संदेश. तुम्ही कमजोर नाही, तुम्ही थकलेले आहात. विश्रांती म्हणजे आळस नाही, ती गरज आहे. जेव्हा तुमचं मन थकलेलं असतं तेव्हा विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. मन शांत ठेवलं तर तुमचं आयुष्य तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतं. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडी शांतता देत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि पुन्हा भेटूया मन आणि शरीर दोन्ही निरोगी ठेवणाऱ्या नव्या विषयासोबत. धन्यवाद.